पण नाही. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या गॅलरी ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपला डेली ब्लॉगचा डे 12. तर चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करू. कपडे धुवा. हे एवढे लई कपडे आहेत मशीनमध्ये टाकूत. आमच्या इथं वॉशिंग मशीन आहे हॉस्टेलचीच. ते टाकायचं आहे आपल्याला कपडे टब क्लिनिंगसाठी. आता ऑन करून सोडले तर टब क्लीन करून मग हे कपडे टाकून मधात क्लिनिंग झाले. टाकून घेऊत कपडे आता मधात. दोन आणून वाळू घातलेत. आता जाऊ जेवण कराय डिफेक्स कारण का आज आहे डिफेक्सचा लास्ट दिवस. तिथं खूप भारी भारी प्रोजेक्ट आले ते बघून घ्या म्हणलं एक बार लास्ट बार. कारण काल तर बघले आपण अजून एक बार बघून घ्या म्हणलं. चला तर जाऊन येऊ का मध्ये. हे काय नवीन नवीन प्रोजेक्ट आलेत अजून दुसरे काही पण हे बघू शकतो. हे कसलं भारी प्रोजेक्ट आहे. सोलरवरच हां पुरं सोलर सिस्टमचं आहे. भारी आहे. काय करतो त्यासाठी आपण एवढी सुरुवात बनवूया जेणेकरून तुम्ही लांब असताना आईवडिलांच्या सोबत राहिल्यासारखं वाटेल तुम्हाला. आणि आईवडिलांना वाटेल म्हणजे आताची कंडिशन कशी आहे की जे फॉरेनला जातात म्हणजे कामाला जातात किंवा शिक्षणासाठी जातात त्या आईवडिलांचा आणि लेकरांचा म्हणजे संपर्क तुटल्यासारखा आहे. ते आपण संपर्क हे करण्यासाठी हा रोबोट सुरुवात केला आहे. याला एकदा इंटरनेट चोरलं आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून याला व्हिडिओ कॉल लावला तर तुम्ही कुठूनही याला चोरू शकता. व्हिडिओ कॉलवर पाहून तुम्ही कुठूनही याला पाहू शकता. जसं की तुम्ही डिटेक्सला नाही येऊ शकता कुठूनही तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आणि रोबोटच्या माध्यमातून कनेक्ट करून तुम्ही याला कुठूनही ऑपरेट करू शकता. ऑर्डिनोचं एक ॲप आहे फ्री आहे ते याच्यावर समजा कोडिंग केलं की अशा प्रकारे तुम्ही याला ऑपरेट करू शकता. म्हणजे हे कंट्रोलर आहे. आता कंट्रोलर आहे ह्या रोबोटचं. तुम्ही याला कंट्रोल करू शकता. तर तिथं काय 2-3 प्रोजेक्ट नवीन आले ते बघून आलं. माहीत झालं की उद्या आहे आपलं ग्राफिक्सचं प्रॅक्टिकल आणि त्याच्या शीट्स ते घ्यायच्या राहिल्यात. शीटा 8-2 साईजचे पेपर आणि पेन्सिल त्याच्यासाठी ते जाण्यात चाललो आहे. शीटा आणि पेन्सिल लिहायला तर ते इथून. आज इंडिया वर्सेस न्यूझीलंडचं फायनल मॅच T20 वर्ल्ड कपची तेच बघतो. ते बघू शकता. तेच बघणं चालू आहे. कोण जिंकतंय ते. मला तर वाटतं इंडिया 200+ रन बनवतील आणि इंडिया जितेल असं वाटतंय. बघू तर काय होतं ते. जेवण करून येऊता आणि नंतर मॅच बघत बसू परत. खिचडी आणि लोणचं रविवार असल्यामुळे म्हणल्याप्रमाणे बघा 200+ रन झाले. तर इनिंग झाले आपले इंडियन क्रिकेटरनं 255 रन मारलेत. बघू आता न्यूझीलंड काढू शकते का नाही तेवढे रन. इंडियन प्लेअरनं बघा पुरे 5 विकेट घेतलेत त्यांचे न्यूझीलंडचे. खूप डेंजर मॅच चालू आहे. 8च ओव्हरमध्ये 5 विकेट पाडले. तर बघू आता इंडिया तर जितायसारखा माहोल दिसालाय. इंडिया जितलेले आहे. विन द मॅच. फायनल जितलेले आहे टीम इंडिया. इंडिया जिंकले तब्बल 97 रनांनी. आजचा ब्लॉग इथे चेंज होता. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर आज होतो आपला डेली ब्लॉगचा डे 12. धन्यवाद.